अर्थसंकल्पानंतर ठाकरे आणि फडणवीस आले आमने सामने। फडणवीसांचा ठाकरेंना नमस्कार, मात्र शिंदे आणि ठाकरेंनी नजरानजर टाळली। अर्थमंत्री अजित पवारांनी 11व्यांदा मांडलं राज्याचं बजेट। बजेटमध्ये एकूण खर्चासाठी 7,20,00,000 कोटींची तरतूद। लाडक्या बहिणींसाठी अर्थसंकल्पात 36,000 कोटींची तरतूद, मात्र लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणाच नाही। शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीवर भर देणार अजित पवारांचा सूतोवाच, मात्र अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा नाही। चारचाकी गाड्या महागणार, चारचाकी गाड्यांवर 1% करवाढ। 30 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांवर 6% कर, अजित पवारांची घोषणा। मुंबईतलं तिसरं विमानतळ वाढवण बंदराजवळ करणार, तर मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोनं जोडणार, अजित पवारांकडून घोषणा। संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजीराजेंचं स्मारक उभारणार, राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा। अर्थसंकल्पातून सरकारनं राज्याच्या जनतेची निराशा केली, विरोधकांची टीका। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। धनंजय मुंडेंना फडणवीस मुख्य आरोपी होऊ देत नाहीत, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। तर सर्व पुरावे असून मुंडेंना आरोपी का करत नाही, जरांगेंचा सवाल। जेजुरीच्या खंडोबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू, भारतीय वेशभूषा असेल तरच मिळणार दर्शन, मंदिर समितीचा निर्णय। हिंदू मटण विक्रेत्यांसाठी मल्हार झटका मांस सर्टिफिकेट, मंत्री नितेश राणेंची माहिती। तर मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथून मटण खरेदी न करण्याचं आवाहन। आणि नागपूरमध्ये भर रस्त्यात तरुणीसमोर युवकाचे अश्लील चाळे, तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ठोकले आरोपीला बेड्या।